आज आपल्याला समाजशास्त्राचा उदय इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी पाहायचं आहे. प्रत्येक कालखंडामध्ये सामाजिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर आपण विचार करत असतो. या दोन्हीमध्ये सामाजिक परिस्थिती आणि विचाराच्यामध्ये संबंध असतो. तर समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना आणि विचार केला त्याचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये आहे. तर युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, फार मोठे बदल झाले. हे बदल मग कशामध्ये झाले? सामाजिक बदल झाले, आर्थिक बदल झाले, त्याशिवाय राजकीय बदल झाले. तर हे जे बदल झालेले आहेत या कालखंडामध्ये हे युरोपमध्ये झालेले आहेत. यालाच काय म्हणतात? तर युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे म्हणतात. इन युरोप ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन, there are many changes. This period of changes in European society, political changes, social changes and economical changes. तर असे जे हे बदल सामाजिक, राजकीय, आर्थिक हे जे बदल झालेले आहेत, या बदलामुळे आपल्या पारंपरिक विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल झालं. प्रबोधन, यालाच प्रबोधन काळ आपण असं म्हटलेलं आहे. तर प्रबोधन काळामध्ये अशा प्रकारे पारंपरिक विचार प्रक्रियेमध्ये बदल झाल्यामुळे काय झालं की व्यक्तीचा जो जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा बदलू लागला. नवीन दृष्टिकोनातून व्यक्ती जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहू लागले. रॅडिकल चेंजेस फ्रॉम ट्रेडिशनल थिंकिंग टू न्यू वेज ऑफ थिंकिंग अँड लुकिंग ॲट रिॲलिटी. सायंटिफिक अँड रॅशनल थिंकिंग रिमेन द prominent way of life. The new outlook developed as a result of the commercial revolution. अशा प्रकारे नवीन दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, विवेकवादी दृष्टिकोनातून लोक पाहू लागले. जे युरोपमध्ये अशा प्रकारे हे जे चेंजेस झाले सगळ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये, त्यामुळे जे पारंपरिक जे विचार होते हे पारंपरिक विचारामध्ये बदल झाला आणि नवीन जे दृष्टिकोन आहे, हे नवीन दृष्टिकोन म्हणजे कोणचं? वैज्ञानिक आहे, विवेकवादी आहे, तर्कवादी आहे. ह्या सगळ्या विचारांना महत्त्व प्राप्त झाले. त्या दृष्टिकोनातूनच व्यक्ती जीवनाकडे पाहू लागले. त्याशिवाय फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, अशा प्रकारे हे व्यावसायिक क्रांती झाली, वैज्ञानिक क्रांती झाली आणि यामधूनच मग काय झालं, समाजशास्त्राचा उदय झालेला हा दिसतो. द इंटेलेक्च्युअल फोर्सेस ऑफ दिस पिरियड प्रोड्यूस्ड पॉझिटिव्ह, लॉजिकल, रॅशनल अँड सायंटिफिक थिंकिंग. तर औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे काय झालं, मग परत वर्गव्यवस्था जी आहे ही वर्गव्यवस्था जुनी बदलली आणि नवीन वर्गव्यवस्था निर्माण झाली. धर्माला महत्त्व कमी झालं. जे आधीच्या काळी लोक धर्माला जास्त महत्त्व देत होते, तर ते धर्माला जे जास्त महत्त्व देत होते त्या गोष्टी, ईश्वराला जप, तप, व्रत ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व देत होते, हे हळूहळू कमी झालं. कौटुंबिक संरचना बदलली, मूल्य बदललं. म्हणजे काय झालं, तर म्हणजे सामाजिक जे वर्गव्यवस्था बदलली. म्हणजे क्लासेस वेअर रेकग्नाइज्ड, ओल्ड क्लासेस वेअर ओव्हरथ्रोन अँड न्यू क्लासेस केम इन टू एक्झिट्स. म्हणजे नवीन वर्गव्यवस्था निर्माण झाली, कारण औद्योगिक रिव्हॉल्यूशन झालं, त्याशिवाय कमर्शियल रिव्हॉल्यूशन झालं. यामुळे अशा प्रकारे हे बदल झाले. धर्माचं महत्त्व हे जे आहे कमी होऊ लागलेलं आहे. रिलिजन वॉज क्वेश्चन अँड लॉस इट्स इम्पॉर्टंट पोझिशन. त्याशिवाय कौटुंबिक संरचनेमध्ये, मूल्यामध्ये बदल झालं. फॅमिली स्ट्रक्चर्स अँड व्हॅल्यूज वेअर चेंजिंग. त्याशिवाय महिलांच्या स्थानामध्ये बदल झालं शिक्षणामुळे किंवा इतर या गोष्टीमुळे. पाश्चात्य युरोपच्या दृष्टिकोनामुळे आपण त्यांचं हे करू लागलं, त्याच्यामुळे महिलांच्या स्थानामध्ये सुद्धा बदल होऊ लागला. द पोझिशन ऑफ वुमेन ऑल्सो स्टार्टेड चेंजिंग. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती, समाजाची संकल्पना ह्या गोष्टीसुद्धा बदलल्या.
म्हणजे रिलिजन, कम्युनिटी, पॉवर, वेल्थ अँड द कन्सेप्ट ऑफ सोसायटी टूक ए न्यू फॉर्म. त्यानंतर आपल्याला समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक पाहायचा आहे. व्यापारी क्रांती, औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, वैज्ञानिक क्रांती, नागरीकरण हे समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक आहेत. फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी. कोणते कोणते आहेत फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी? कमर्शियल रिव्हॉल्युशन, देन इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, नेक्स्ट द फ्रेंच रिव्हॉल्युशन, सायंटिफिक रिव्हॉल्युशन, अर्बनायझेशन. We can see the first commercial revolution, व्यापारी क्रांती. व्यापारी क्रांती 1450 ते 1800 या काळामध्ये अनेक घटनांची मालिका म्हणजे ही क्रांती होय. व्यापारी क्रांतीमध्ये अनेक घटना घडल्या, अनेक घटना एकानंतर एक घडत गेल्या. तर युरोपमध्ये अशा प्रकारे फक्त दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजाच फक्त पूर्ण करण्यापुरताच त्यांची तशा प्रकारची अर्थव्यवस्था होती. पण त्याच्यामध्ये व्यापारी क्रांती झाल्यामुळे काय झालं की अर्थव्यवस्था बदलली. मग हे व्यावसायिक क्रांती म्हणजे काय, व्यापारी क्रांती म्हणजे काय? तर व्यावसायिक क्रांती म्हणजे काय, तर उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली. आर्थिक आपला जो उद्योग आहे, व्यवसाय आहे, हा लोकांचा व्यापारी क्रांतीमुळे वाढला. त्याच्यामुळे साहजिकच आर्थिक व्यवहार वाढल्यामुळे अशा प्रकारे दैनंदिन ज्या डेली नीड्स होत्या त्या तर त्यांना मिळाल्याच, त्याशिवाय प्रोडक्शनमध्ये सुद्धा वाढ झालेला दिसून येतो. द कमर्शियल रिव्हॉल्युशन रेफर्स टू द एक्सपेन्शन ऑफ ट्रेड अँड कॉमर्स टू लार्ज स्केल प्रोडक्शन which resulted in consolidation of economical and political power of European countries. त्याशिवाय बँक सेवा ज्या आहेत या विस्तारल्या. बँक सेवामध्ये अधिकाधिक विस्तार होऊ लागला. हे तर आर्थिक क्रांतीचं द्योतकच आहे असं त्यांनी म्हटलं. एक्सपेन्शन ऑफ बँकिंग सर्व्हिसेस टूक प्लेस अँड इट वॉज अन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ कमर्शियल रिव्हॉल्युशन. दिस रिव्हॉल्युशन चेंज ऑल्सो प्रोमोटेड द राईज ऑफ द मिडल क्लासेस टू इकॉनॉमिक पॉवर विच बिकेम व्हेरी इन्फ्लुएन्सेस. सामाजिक संबंधामध्ये सुद्धा बदल झाला, रिलेशनशिपमध्ये बदल झाला. अशा प्रकारे सामाजिक संबंधामध्ये बदल झाला. त्या बदलाचे स्वरूप, प्रकार हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या सर्व बदलांचा परिणाम म्हणून हे समाजामध्ये सामाजिक संबंधामध्ये बदल होऊ लागले. All these changes have resulted in changing social relationship. सामाजिक संबंधामध्ये व्यापारी क्रांतीमुळे बदल होऊ लागले, कारण आर्थिक व्यवहार हा वाढला. त्यानंतर नेक्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल घडून आला. हा बदल कुठं घडून आला? प्रथम इंग्लंडमध्ये, त्याच्यानंतर युरोपीय देशामध्ये आणि त्याच्यानंतर मग इतर खंडामध्ये बदल दिसून आला. द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन दॅट टूक प्लेस इन द 18th century in England brought about great changes in the social and economical life of the people. प्रथम कशामध्ये आला? फर्स्ट इंग्लंडमध्ये बदल झाला, त्यानंतर इन अदर कंट्रीज ऑफ युरोप आणि त्यानंतर लेटर इन अदर कंटिनेंट्स. ड्युरिंग द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन न्यू टूल्स अँड टेक्निक्स वेअर डिस्कवर्ड विच कुड प्रोडक्ट्स गुड्स ऑन ए लार्ज स्केल. औद्योगिकरणामुळे काय झालं? नवीन नवीन साधने, तंत्रज्ञान यामध्ये सुधारणा होत गेल्या. नवीन नवीन लोक नवीन नवीन तंत्र, नवीन नवीन यंत्र शोधून काढू लागले. नवीन नवीन यंत्र आणि तंत्र शोधून काढू लागले. त्यामुळे आपोआपच काय होऊ लागलं? औद्योगिक क्रांतीमुळे सुधारणा होऊ लागल्या. कारखान्यामध्ये नवीन नवीन यंत्रसामुग्री, नवीन तंत्रज्ञान
येऊ लागलं. त्यामुळे आपोआपच उत्पादन जे आहे ह्या उत्पादनामध्ये वाढ होऊ लागली औद्योगिक क्रांतीमुळे. Inventions of tools and techniques and organization of production took place. This gave rise to the factory system of production. त्यामुळे आपोआपच उत्पादनामध्ये अशा प्रकारे ही शोधांची मालिका झाल्यामुळे वाढ झाल्यामुळे यंत्रसामुग्री तंत्रज्ञानामुळे उत्पादनामध्ये वाढ होऊ लागली आणि अशा प्रकारे नवीन नवीन शोध निर्माण झाले. त्यानंतर मग सरंजाम व्यवस्था गेली, भांडवलशाही व्यवस्था आली, म्हणजे फ्युडल सिस्टीम हे लॉस होऊ लागलं, लेस झाला आणि कॅपिटलिस्ट सिस्टीम ही नव्याने उद्भवास येऊ लागली. जे आपण घरगुती उत्पादन, सरंजाम व्यवस्था म्हणजे काय, तर जे आपण घरगुती उत्पादन करतो, होममेड ज्याला आपण म्हणतो, की चटण्या करणे, लोणचे करणे, पापड तयार करणे, तर हे आपण आधी सगळं हाताने दळण कांडण हे सगळं हाताने करायचं. आता त्याच्यासाठी यंत्र आलेलं आहे. जुने लोक जे सरंजाम पद्धती पारंपरिक पद्धतीने करत होते ते अशा प्रकारे करत होते आणि आता नवीन नवीन तंत्र आले आणि या यंत्राद्वारे करू लागले. हे कशामुळे झालं? औद्योगिक क्रांतीमुळे हे झालं. लार्ज नंबर्स ऑफ पीपल मायग्रेटेड टू अर्बन एरियाज ऑर्डर टू वर्क इन फॅक्टरीज, की नवीन अशा प्रकारे होममेड हे जे आहे होममेड रिव्हॅल्युशन. This revolution society moved from age-old homemade goods to the new age machine-made goods. The industrial revolution affected society to a great extent. घरगुती उत्पादित वस्तूकडून नव्या यंत्रोद्योग वस्तूकडे लोक वाटचाल करू लागले. लार्ज मेंबर्स ऑफ पीपल मायग्रेट टू अर्बन एरियाज इन ऑर्डर टू वर्क इन फॅक्टरीज, म्हणजे ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये लोक येऊ लागले. कारण काय, तर त्यांना कारखान्यामध्ये जॉब भेटू लागलं, नोकरी भेटू लागली आणि त्यामुळे ते तिथे येऊन वास्तव्य करू लागले. हे कशामुळे? औद्योगिक क्रांतीमुळे झालं. लार्ज इंडस्ट्रियल ब्युरोक्रेसीज arose to provide services to industries and to the emerging capitalist economic system. अशा प्रकारे हे यंत्रोत्पादित वस्तूकडे वाटचाल हे लोकांची होऊ लागली. त्यामुळे औद्योगिक परिणाम झाला. कोणता परिणाम झाला? कशावर झाला? त्यामुळे कामगारांची श्रमविभागणी, ग्रामीण नागरी स्थलांतर, वर्ग व्यवस्था, कामगार संघटना, आर्थिक असमानता हे निर्माण झाले. की आधी भरपूर जणांनी मिळून 10-15 जणांनी मिळून कामं करायचे, जे चटण्याला कांडण दळण, ते आता कामगारांची कारखान्यामुळे यंत्रामुळे काय झालं? श्रमविभागणी झाली. त्याशिवाय वर्गव्यवस्था निर्माण झाली, कामगार संघटना निर्माण झाली, म्हणजे क्लास सिस्टीम, लेबर ऑर्गनायझेशन, इकॉनॉमिक इनइक्वेलिटी अँड डेमोक्रेटिक पॅटर्न वेअर द आउटकम ऑफ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. त्यानंतर मग फ्रेंच राज्यक्रांती. समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला घटक म्हणजे काय? 1789 फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेली मालिका होय. फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या अव्यवस्था आणि अराजकतेमुळे या काळामध्ये अनेक विचारवंत अस्वस्थ झाले. ही समाजव्यवस्था ही त्यावेळेस बरोबर नव्हती, अव्यवस्था निर्माण झाली होती समाजामध्ये. मग त्यामुळे जे विचारवंत आहेत, समाजशास्त्री जे लोक आहेत, ऑगस्ट कॉम्ट आहे की जो समाजशास्त्राचा जनक आहे, त्याशिवाय एमिल डर्खाइम आहे, या विचारवंतांनी काय केलं मग, की समाज अव्यवस्था जी आहे ही व्यवस्था पुनर्संघटन करण्यासाठी त्यांनी हे विचारवंत एकत्र आले आणि समाजाचं पुनर्संघटन करायचं त्यांनी ठरवलं. तर अशा प्रकारे हे अस्वस्थता जी होती, अव्यवस्था जी होती, जो गोंधळ अराजकता माजलेला होता, ते त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. द लॉंग सिरीज ऑफ पॉलिटिकल रिव्हॉल्युशन स्टार्टेड बाय द फ्रेंच रिव्हॉल्युशन इन 1789 were the immediate factors in the emergence of sociology. Most writers during this period were disturbed by the disorder and choose in society, particularly in French society. तर अशा प्रकारे हे विचारवंतांनी मग एकत्र येऊन पुनर्संघटन करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. दे केम टुगेदर टू रिस्टोर ऑर्डर टू सोसायटी. मेनी ऑफ देम सॉट टू फाइंड अ न्यू बेसिस ऑफ ऑर्डर इन सोसायटी. त्यानंतर मग
ह्याच्यामुळे स्वातंत्र्य आणि काय झालं 1791मध्ये ही जी फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि समता यासाठी लोक लढा देऊ लागले. आणि हा लढा दिल्यामुळे काय झालं की भारतामध्ये अशा प्रकारे या क्रांतीतून भारतासारख्या देशामध्ये लोकशाहीची जी मूल्य आहे ही मूल्य रुजवल्या गेली. The French Revolution, which occurred in 1789, marked a turning point in the history of human struggle for freedom and equality. याच्यामध्ये मग या क्रांतीमधून 3 गोष्टी आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जी लोकशाही मूल्ये आहेत ही लोकशाही मूल्ये रुजवल्या गेली. मग ती कोणती आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. Ideas like liberty, fraternity and equality which now form a part of preamble to the Constitution of India. म्हणजे हे जे फ्रीडम आहे, इक्वॅलिटी आहे, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य, फ्रीडम, लिबर्टी आणि इक्वॅलिटी ह्या गोष्टी या फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झाल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वैज्ञानिक क्रांती, सायंटिफिक रिव्हॉल्यूशन. वैज्ञानिक क्रांतीमुळे विज्ञानाला सर्वत्र उच्च प्रतिष्ठा, दर्जा प्राप्त झाला, उच्च प्रेस्टीज निर्माण झालं, स्टेटस निर्माण झालं. अशा प्रकारे नंतर त्या व्यक्तींना सर्वात यशस्वी मानून समाजात खूप प्रतिष्ठा त्यांना मिळू लागली, प्रेस्टीज मिळू लागलं. सायन्स इन जनरल वॉज एक्वायरिंग व्हेरी हाय प्रेस्टीज अँड दोज हू वेअर असोसिएटेड विथ सायन्स वेअर कन्सिडर्ड सक्सेसफुल अँड वेअर हॉनर्ड. वैज्ञानिक क्रांतीचा हा प्रभाव हा मानवी जीवनामध्ये भौतिक बदलापुरताच नव्हता, तर काय निसर्ग आणि समाजाबद्दलच्या कल्पनांवरही तो परिणाम करू लागला. द इम्पॅक्ट ऑफ द सायंटिफिक रिव्हॉल्यूशन वॉज क्रुशियल नॉट जस्ट इन चेंजिंग मटेरियल लाईफ बट ऑल्सो ऑन आयडियाज अबाउट नेचर अँड सोसायटी. अशा प्रकारे वैज्ञानिक क्रांतीमुळे समाजामध्ये बदल झाला. युरोपमध्ये समाजशास्त्राचा उदय हा विज्ञानाचा, शोधांचा आणि कल्पनांचाच एक भाग आहे असं आपण मानू शकतो की विज्ञानामुळे अशा प्रकारे सर्व वैज्ञानिक क्रांतीमुळे विज्ञानावर भर दिल्यामुळे आपला तांत्रिक विकासावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. पुनरुज्जीवनाच्या या अशा प्रकारे या कालखंडात युरोपमध्ये क्रांती घडून आली आणि सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानावर भर देण्यात आला. उच्च प्रतिष्ठा आणि दर्जा हा विज्ञानाला त्यावेळेस प्राप्त होत होता आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना अशा प्रकारे यशस्वी मानून त्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा मिळत होती. तर हा मानवी जीवनातील भौतिक बदलापुरताच नव्हता, तो निसर्ग आणि समाजाबद्दलच्या कल्पनावरही तो परिणाम करणारा होता. द इम्पॅक्ट ऑफ द सायंटिफिक रिव्हॉल्यूशन वॉज क्रुशियल नॉट जस्ट इन चेंजिंग मटेरियल लाईफ बट ऑल्सो ऑन आयडियाज अबाउट नेचर सोसायटी. तर अशा प्रकारे हे वैज्ञानिक क्रांतीमुळे बदल घडलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे तांत्रिक विकास हा आपला झालेला आहे. टेक्निकल जो डेव्हलपमेंट आहे हा टेक्निकल डेव्हलपमेंट ड्यू टू सायंटिफिक रिव्हॉल्यूशन. शेवटचा आहे नागरीकरण, अर्बनायझेशन. Large numbers of people were uprooted from rural areas and they migrate to urban setting. अनेक लोक काय करू लागले की ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागले, स्थलांतर करू लागले, मायग्रेशन करू लागले आणि त्यामुळे त्या ठिकाणी येऊन वास्तव्य केल्यामुळे तिथे लोकसंख्या आपोआपच त्या ठिकाणी वाढू लागली. कारण त्यांना कारखान्यामध्ये काम मिळू लागलं आणि नोकऱ्या मिळू लागल्या, काम मिळू लागलं, त्यामुळे ते तिथेच राहू लागले स्थलांतर करून. आणि शहराच्या वाढीचा परिणाम म्हणून शहरात असंख्य त्यामुळे समस्या निर्माण झाल्या. अनेक लोक राहू लागले त्या ठिकाणी, कारण काय तर नोकऱ्या मिळू लागल्या, त्यांना त्या ठिकाणी सेटल होऊ लागले. त्या ठिकाणीच ग्रामीण भागातून शहरात जाऊन तिथे त्यांना शिक्षण, नोकऱ्या हे मिळू लागले आणि त्यामुळे तेथील जी लोकसंख्या आहे ही आपोआपच वाढू लागली. This massive shift was caused because of jobs created by the new industrial setup in urban areas. त्याच ठिकाणी ते सेटअप होऊ लागले. This migration and expansion of cities resulted in
एल्डलेस प्रॉब्लेम्स सच ॲज, त्यामुळे काय होऊ लागलं, अनेक लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम, समस्या निर्माण होऊ लागल्या. कोणत्या समस्या निर्माण होऊ लागल्या मग? ओव्हर क्राउडिंगमुळं, तर पोल्युशन, ट्रॅफिक, लॅक ऑफ हेल्थ केअर, ग्रोथ ऑफ स्लम्स, म्हणजे झोपडपट्ट्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढू लागली आणि आपल्याला तर माहिती आहे ट्रॅफिक वाढल्यामुळे काय होतं, आपोआपच पोल्युशन हे वाढतं आणि आपलं आरोग्य जे आहे या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होत असतं. तर मॅक्स वेबर आणि जॉर्ज जिमेल हे समाजशास्त्रज्ञांनी अशा प्रकारे ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिलं आणि नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकनमध्ये एक शिकागो स्कूल आहे, समाजशास्त्री विचारपीठ म्हणून अमेरिकनमध्ये शिकागो स्कूल हे नागरीकरणाच्या समस्याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो. द शिकागो स्कूल असाइन्ड इज इमर्जन्स टू द प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय अर्बनायझेशन. तर अशा प्रकारे हे आपण समाजशास्त्राचा जो उदय आहे हा उदय कसा झाला, प्रबोधनाचा कालखंड कशाला म्हणतात आणि समाजशास्त्राच्या हे जे फॅक्टर्स आहेत प्रभावित करणारे इमर्जन्ससाठी, उदयासाठी, ते फॅक्टर्स आपण पाहिले. कमर्शियल, इंडस्ट्रियल, फ्रेंच रिव्होल्युशन, सायंटिफिक रिव्होल्युशन आणि अर्बनायझेशन. इथे हा भाग संपलेला आहे.